पाकिस्तान आणि बांगलादेश कधी काळी एकमेकांचे कट्टर शत्रू असलेले देश, पण यांच्यात बंधुत्व जागं होतं ते क्रिकेटच्या मैदानात. इथं दोन्ही टीम्समध्ये प्रेमाचा झरा वाहतो. कारण सिंपल आहे, दोन्ही टीम्सना भारताच्या वरचं ठरायचंय. त्यामुळे जेव्हा बांगलादेशला त्यांच्या वर्ल्ड कप मॅचेस भारतात न खेळता श्रीलंकेत खेळायच्या होत्या, तेव्हा भक्कम आधारस्तंभ पाकिस्तानच होता. पण ICCने बांगलादेशचे लाड केले नाहीत आणि खेळणार नाही अशी धमकी देणारं पाकिस्तान सुद्धा वर्ल्ड कप खेळायला श्रीलंकेत आलं. वर्ल्ड कप झाल्यावर या दोन्ही देशांची वन डे सिरीज सुरू झाली. मैत्रीच्या झऱ्याने नवं वळण घेतलं. पण पहिल्याच मॅचमध्ये बांगलादेशने पाकिस्तानला हरवलं. दुसऱ्या मॅचमध्ये पाकिस्तान जिंकलं. मात्र चर्चा झाली एका रनआउटची. पाकिस्तानच्या सलमान अली आगाचा रनआउट. हा गडी बॉलरला बॉल द्यायला गेला आणि दोस्तीत कुस्ती झाली. त्याच बॉलरने सलमानला रनआउट केलं. त्यानंतर ग्राउंडवर शिवीगाळ झाली, बराच राडा झाला. पण बॉलरला मदत करायला गेलेला बॅटर आउट कसा काय झाला? सलमानला गुलीगत धोका कसा काय मिळाला? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. पहिल्या वनडे मॅच मध्ये पाकिस्तानचा 114 वर ऑल आउट झाला होता. बांगलादेशने 8 विकेट्सने मॅच मारली. पण दुसऱ्या वनडे मध्ये मात्र पाकिस्तानने चांगलं कमबॅक केलं. 38.3 ओव्हर्समध्ये 231 रन्स झाले होते. सलमान अली आगा आणि मोहम्मद रिजवान दोघं क्रीजवर होते. हातात 11 ओव्हर्स म्हणल्यावर 350 तर सहज टप्प्यात होते. पण अशातच आला 39व्या ओव्हरचा चौथा बॉल. मोहम्मद रिजवानने बॉल पुश केला. त्याला येस इज अ 2 हे म्हणायचा चान्सच मिळाला नाही. कारण बॉलिंग टाकणाऱ्या मेहदी हसन मिराजने लागलीच उजव्या बाजूला जात नॉन स्ट्रायकरला ओलांडून बॉल अडवला. बॉल मेहदीच्या पायाला धडकून थांबला. नॉन स्ट्राईकला असलेला सलमान अली आगा आणि मेहदी एकमेकांना चिटकून उभे होते. बॉल थांबून सलमानच्या पुढ्यात पडला होता. तो खाली वाकला. त्याने मेहदीला बॉल द्यायचा प्रयत्न केला. पण तेवढ्यात मेहदीने बॉल उचलला, थेट स्टंपवर फेकला आणि रनआउटचं अपील केलं. विषय सिंपल होता. सलमान अली आगा क्रीजच्या बाहेर होता. मेहदीने स्टंप उडवले होते. ग्राउंडवरच्या अंपायरने रिस्क घेतली नाही. त्यांनी थर्ड अंपायरकडे निर्णय दिला. मोठ्या स्क्रीनवर सुद्धा हेच दिसलं की सलमान क्रीजच्या बाहेर असताना रनआउट झालाय. आउटचा निर्णय आला आणि सलमान अली आगा प्रचंड चिडला. त्याने हेल्मेट काढून ग्राउंडवर फेकलं, ग्लोव्ज फेकून दिले. त्याने मेहदीला जाब विचारायचा प्रयत्न केला. त्यानंतर तो पॅव्हेलियनकडे निघाला. पण जाताना सुद्धा त्याने मेहदीला शिवीगाळ केली. बांगलादेशच्या प्लेयर्सने, खास करून कीपर लिटन दासने त्याला शांत करायचा प्रयत्न केला. पण तो सुद्धा फेल ठरला. सलमानने अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ जाऊन हेल्मेट आणि ग्लोव्ज पुन्हा फेकले. ग्राउंडवर फुल गरमागरमी झाली होती. पण मग बांगलादेशचा कॅप्टन या सगळ्यात मध्ये का पडला नाही? कारण त्याच कार्यकर्त्याने मेहदी हसनने रनआउट केला होता. आता सिंपल विषय होता. मेहदी हसनने बॉल अडवला होता. नाहीतर बॉलला एवढा स्पीड तर होताच की सहज सिंगल मिळाली असते. बॉल अडवल्यानंतर रन घ्यायचा चान्स पूर्णपणे गेला. बॉल थांबला होता आणि त्यावेळीच सलमान अली आगाने तो बॉल उचलायचा प्रयत्न केला. पण या नादात तो एक गोष्ट विसरून गेला होता, ती म्हणजे सलमान क्रीजच्या बाहेर होता आणि थोडाफार नाही, बराच बाहेर. बॉल टाकला तेव्हाच स्टार्ट घेऊन सलमान अली आगाने नॉन स्ट्राईक सोडली होती. त्यामुळे बॉल बॉलर पर्यंत पोहोचायच्या आधीच तो क्रीजच्या बाहेर आला. मेहदी हसनने हीच संधी मिळवली आणि सलमानला रनआउट केलं. सलमान तेव्हा 64 रन्सवर खेळत होता. सेंचुरी करायचा गोल्डन चान्स आला होता. पण त्याच्याकडून हा चान्स गेला कारण त्याचा अत्यंत वाईट क्षणी रनआउट झाला. हे सगळं घडल्यानंतर काही जणांनी मेहदी हसनवर टीका केली. त्यांचं म्हणणं होतं, मेहदीने बॉल अडवला होता पण रन निघण्याचा कुठलाही चान्स नव्हता. त्यामुळे सलमान जरी क्रीजच्या बाहेर असला तरी तो रन पळणार नव्हता. उलट गेमचा पेस फॉलो करण्यासाठी तो बॉल उचलून द्यायला खाली वाकला होता. त्यावेळी त्याला रनआउट करणं चुकीचं आहे. तर मेहदीला सपोर्ट करणाऱ्या लोकांचं म्हणणं होतं की सलमान अली आगा क्रीजमध्ये नव्हता. मेहदीची चूक कशी काय ठरू शकते? त्यावेळी बॉल देण्याच्या ऐवजी सलमानने क्रीजमध्ये येणं अपेक्षित होतं. त्यानं क्रीज सोडणं हीच त्याची चूक होती. मॅच झाल्यानंतर पोस्ट मॅच प्रेस कॉन्फरन्सला कॅप्टन शाहीन आफ्रिदी किंवा प्लेअर ऑफ द मॅच माज सदाकत यांच्याऐवजी स्वतः सलमान अली आगा आला. त्यावेळी तो म्हणाला की जे काही झालं ते झालं, पण स्पोर्ट्समन स्पिरिट असलं पाहिजे. त्याने जे काही केलं ते नियमात राहून केलं. बॉल माझ्या बॅटला आणि पॅडला आधी लागला आणि मग थांबला. त्यामुळे मला वाटलं बॉल डेड झालाय, म्हणून मी बॉल उचलून द्यायला गेलो. तेवढंच त्याने रनआउट केलं. त्याच्या जागी आमच्या टीम मधलं कोणी असतं तर आम्ही असं कधीच केलं नसतं किंवा याआधी कधी केलं नाहीये. मी हेल्मेट ग्लोव्ज फेकले, ते सगळं रागाच्या भरात केलं. मी जे काही मैदानात बोललो ते सुद्धा रागाच्या भरात होतं, असं स्पष्टीकरण सलमानने दिलं. थोडक्यात मेहदी हसनने जे काही केलं ते नियमात बसत होतं असं स्वतः सलमान अली आगाचं म्हणणं आहे. कारण सिंपल आहे, तो क्रीजच्या बाहेर होता. पण त्याने असा दावा केला की त्याला वाटलं बॉल डेड झाला आहे
म्हणून तो बॉल उचलायला गेला. आता रिप्ले पाहिला की समजतं बॉल आधी मेहदी हसनच्या पायाला लागला होता, मग सलमानच्या बॅटला आणि पॅडला लागला. बरं, हा गडी मेहदी हसनने बॉल उचलून रनआउट करेपर्यंत स्टंपकडेच बघत होता. नियमानुसार बॉल डेड कधी झाला असता तर बॉल प्लेच्या बाहेर गेला असता तर, आणि हे झालं नाही कारण बॉल फिल्डरच्या किंवा बॉलरच्या हातात गेला नव्हता. खेळ अजूनही सुरू होता कारण बॉल फिल्डर असणाऱ्या बॉलरने चढवला होता आणि त्याच वेळी नॉन स्ट्राईकवरचा बॅटर क्रीजच्या बाहेर होता, त्यामुळेच बॉल डेड झाला नव्हता. दोस्ती दाखवायला गेलेल्या सलमान अली आगाची आणखी एक चूक झाली होती. त्याने स्वतः क्रीजच्या बाहेर असताना बॉल अडवणं. आता समजा त्याने बॉल उचलला असता, तो मेहदी हसनकडे दिला असता आणि रनआउट केलं नसतं तरी नियमानुसार त्याच्या विरुद्ध ऑब्स्ट्रक्टिंग द फील्डचं अपील करता आलं असतं. क्रिकेटच्या नियम क्रमांक 37 नुसार जेव्हा बॉल प्लेमध्ये असतो म्हणजेच काहीतरी ऍक्शन घडत असते, तेव्हा फिल्डिंग साईडला शब्दांनी किंवा ऍक्शनने विचलित केलं किंवा फिल्डिंग करण्यात अडथळा आणला तर बॅटरला आऊट दिलं जाऊ शकतं. त्यामुळे स्वतः क्रीजच्या बाहेर असताना रनआउटचा चान्स बाकी असताना सलमान अली आगाने बॉल उचलणं हाच विषय त्याच्या विकेटचं कारण ठरला असता. राहता राहिला प्रश्न पाकिस्तान असं कधी करणार नाही, पाकिस्तानने असं कधी केलंही नाही या दाव्याचा. भारत पाकिस्तान टेस्ट मॅच सुरू होती तेव्हा सचिन तेंडुलकर बॅटिंग करत होता. सचिनने मिड विकेटला बॉल पुश केला आणि 3 रन पळाला. तिसरा रन पळताना बॉलिंग एंडला अचानक फिल्डिंग करणारा शोएब अख्तर आला. तो थ्रो कलेक्ट करायला थांबला पण बॉलकडे बघत पळणारा सचिन त्याला धडकला. कधी नव्हत ते पाकिस्तानी फिल्डरने डायरेक्ट हिट दिला आणि सचिन रनआउट झाला. पाकिस्तानने तेव्हा अपील केलं आणि सचिनची विकेट सुद्धा मिळवली. त्यामुळे स्पोर्ट्समनशिपचा विषय तर मागे पडतोच, कारण अशा वेळी प्रत्येक टीम परिस्थितीनुसार निर्णय घेत असते. पाकिस्तानला हा निर्णय बोचला कारण तो चांगली बॅटिंग करणाऱ्या बॅटरच्या विरोधात आला आणि तो बांगलादेशने घेतला. बाकी नियम मेहदी हसनच्या बाजूने आहे आणि स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवायला पाहिजे होतं हा मुद्दा त्याच्या विरोधात. मग सलमान अली आगाकडे काय, तर त्याच्याकडे आहे एंट्री. फनीएस्ट क्रिकेट रनआउट्स या लिस्टमध्ये मिळालेली एंट्री आणि इंजमाम उल हकला कॉम्पिटिशन देण्याची संधी. तुम्हाला काय वाटतं, सलमान की मेहदी हसन, चूक कुणाची होती? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि क्रिकेट बद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.